मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्येच मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे। योजनेवर होणाऱ्या खर्चावर अर्थ विभागाकडून चिंता व्यक्त केली जाते असं सुद्धा समजतंय। योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर 46,000 कोटींचा अतिरिक्त बोजा आहे आणि त्याचमुळे राज्याची सध्या आर्थिक स्थिती पाहता आवश्यक निधीची व्यवस्था कशी केली जाईल याबाबत वित्त विभागाला चिंता पडली आहे। आतापर्यंत 40 लाखांपेक्षा अधिक महिलांनी यासाठी नोंदणी केल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान यावरून आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या आहेत। याला आर्थिक बेशिस्त म्हणतात। देश और जब राज्य चलाते हो तो फिनेंशियल डिसिप्लिन होना चाहिए। आप चुनाव जीतने के लिए आपके तिजोरी में पैसा नहीं, आपके कटोरे में पैसा नहीं और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो। गरीब महिला ही तर बाजारामध्ये आवश्यक गोष्टींची जेव्हा खरेदी करेल तेव्हा बाजार सुद्धा बूस्टअप होणार आहे। बाजाराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। छोटे फेरीवाले असेल, छोटे दुकानदार असेल, यांना सर्वात मोठा उपयोग होणार आहे। कारण या आमच्या 2,48,00,000 बहिणी या काय अमेझॉन मधून खरेदी करणाऱ्या नसतात।